आता पाहणार मोठ्या राजकीय बातम्या। जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून बदला, पक्षात रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात यावी, शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी। जयंत पाटील पद सोडायला तयार, 8 दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर पद सोडतो। जयंत पाटील यांची भूमिका, निवडणुकीत काय केलं याचा डेटा द्या, त्यानंतर बाजूला होतो। बोलणं सोपं असतं पण चांगला माणूस शोधणं अवघड असतं, असंही सुनावलं। यश अपयशावर प्रदेशाध्यक्षपद ठरत नाही, जयंत पाटील यांनी पक्षासाठी मेहनत घेतली, लोकसभेत मिळालेलं यश जयंत पाटलांचं, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई पक्षात नाही, रोहित पवार समजूतदार तर जयंत पाटील परिपक्व आहेत, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत संघानं केलेल्या प्रचाराचं पवारांकडून कौतुक, विरोधकांना घवघवीत यश मिळण्यात संघाच्या कामाचा मोठा वाटा, कालच्या बैठकीत पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्य, मला वाटत नाही पवार महायुतीत येतील, पण शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं ही आमची इच्छा, धर्मराव बाबा अत्राम यांची प्रतिक्रिया। 15 दिवसात चिपी विमानतळावरील वाहतूक सुरू करा, वाहतूक सुरू न झाल्यास विमानतळाला टाळं ठोकणार, माजी आमदार वैभव नाईक यांचा इशारा। संघाच्या कार्यकर्त्यांचं बूथ मॅनेजमेंट कौतुकास्पद, प्रत्येक बूथवर संघानं केलेल्या कामाचा त्यांना फायदा, अनेक बूथवर गैरप्रकार झालेलेही आम्ही समोर आणले, संजय राऊत यांचं वक्तव्य। कोणत्याही खासदाराला सुनील तटकरे किंवा कोणीही संपर्क केला नाही, निलेश लंके, अमर काळे यांनीही माध्यमांसमोर सांगितलंय, सर्व आरोप खोटे आहेत, अजित पवारांकडून स्पष्ट।